सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. आनंदी सर्व 3 वेळा महाड केसरीला हरलो होतो. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर गदा मिळाली, आनंद वाटतोय. नक्कीच 8-10 वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतोय. मातीतून फायनलला यायचो पण मॅटवर हारत होतो. आणि आता हिंदी केसरी झाली साताऱ्यात, तिथे चांगल्या कुस्त्या झाल्या आणि मी हिंदी केसरी जिंकली. नक्कीच आता आमची परिस्थिती पण एवढी म्हणजे दुष्काळ भागातील आम्ही, आणि आम्हाला क्लास 1 अधिकारी. तसं मी हिंदी केसरी आहे. माझे इंटरनॅशनलला पण मेडल आहेत, नॅशनलला पण मेडल आहेत. तसे मला क्लास 1 अधिकारी मिळाले पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिसच्या ह्याच्यावर वस्तादांनी घेतलेली माझ्या कष्टावर माझा विश्वास होता. नक्कीच मी महाड केसरी हिंदी केसरी आणेल. नाही सर, दडपण काय विषय नव्हता नाही का. माझा स्वतःवर माझ्या प्रॅक्टिसवर विश्वास होता, त्यामुळे मी ते करून दावलं. आनंद वाटतो. एवढं प्रेक्षकांचं, चाहत्यांचं एवढं प्रेम आहे माझ्यावर. ते आम्हाला आता वरच येतो नाही का. एवढे चाहते, त्यांच्यासाठी आम्हाला खेळायला पण मजा येते. हो, ते आमचे धनाजी मन्ने तर आहे, त्यांनी माझं ते पहिल्यांदा नाव पाडलं होतं. बारक्या लहानपणी म्हणजे 10वी-11वीत कुस्ती खेळताना, तेव्हापासून ते नाव तसंच आहे. बरोबर. तर आम्ही दुष्काळ भागातली झालो. मंगळवेढा म्हणजे आम्ही पावसाच्या जीवावरच आमची शेती ही असते बऱ्यापैकी. म्हणजे आमच्याकडले सगळे मुले आता बाहेर म्हणजे पुणे, मुंबई शहर ठिकाणीच कामाला, नोकरीला गेले. गावाकडे काम वगैरे नसल्यामुळे, आणि आमचा एक असा 35 गावांचा एक असा भाग आहे की जिथे पाणी म्हणजे दुष्काळी पट्टा म्हणून जाहीर झालेला आहे. शिरशी गाव आणि असे 35 गाव आहेत, त्या मिळून दुष्काळी गाव, त्यात आमचं गाव आहे. बरोबर. नाही सर, माझे चुलते चांगले पैलवान होते. आमच्या आजोबांची इच्छा होती की चुलत्याने महाड केसरी, हिंदी केसरी पदकात, पण काय अडचणी आल्या त्यामुळे त्यांची कुस्ती थांबवली. आणि परत मग चुलत्याने माझी कुस्ती मेहनत करून चुलत्याची स्वप्न माझ्या ह्याच्यात बघण्याचा प्रयत्न केला. यांच्यामुळं तर नाही का, त्यांच्या आवडीमुळे तर मी कुस्ती नाही का, मला पण बरेच फोन येतात की तुम्ही चांगली कुस्ती खेळता असं. अजून मी माझ्या कुस्तीत बदल करेन. अजून मी त्यांच्यासाठी कुस्तीचं चेंज करून मी खरंच कुस्तीला पूर्णपणे योगदान देईन. नक्कीच किरण भाऊ, तसे किरण भाऊ जेव्हा महाड केसरी झालं तेव्हा मी पहिलवानकी चालू केली नसतीच नाही. तेव्हा असं वाटायचं की कुस्ती आपण त्या पैलवाना संघ हे करायचं. पण जेव्हा मी तालमीत आलो तेव्हा मला जयदीप भाऊने खूप सांभाळलं नाही का. मला, मी नवीन आलतो तेव्हा तालमीत, तेव्हा जयदीप भाऊने मला हे केलं नाही का. बऱ्यापैकी मी जयदीप भाऊ पशीच असायचं नाही का. म्हणजे त्यांनी मला कुस्तीचे धड, परत आमचे वस्ताद असतील, यांनी सर्वांनी मिळून मला हे केलं. मी काका पवार तालीम पुणे जांभळवाडी कात्रज मध्ये असे, आणि आमचे वस्ताद काकासाहेब पवार, गोविंद पवार, शरद पवार असतील, रणधीर पवार असतील, परत आमचे मित्र असतील, जयदीप भाऊ असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एवढी कुस्ती शिकलो. नक्कीच आता मी इंटरनॅशनल 2 माझे इंटरनॅशनल मेडल, नॅशनलचं मी 2 वेळा मेडलिस्ट आहे. गोल्ड आहे, ब्रॉन्झ आहे माझं. मी महाड केसरी पण आहे, आणि आता नुकतं हिंदी केसरी झालोय. तर माझं सरकारकडे एकच आहे की आमच्या आता सगळ्या गावाची आणि आमच्या सर्व जिल्ह्याची इच्छा आहे की मला क्लास 1 पदाचे अधिकारी मिळाले पाहिजे. तसं काय नाही का, जे सरकारने क्लास 1 मध्ये दिल ते आम्ही घ्यायलाच तयार. मोबाईल वापरून मोबाईल पासून लांब जावं. मी म्हणत नाही की कुस्तीच खेळा, कुठले बी खेळ असतील ग्राउंडचे, तिथे जाऊन तुम्ही खेळून स्वतःच्या शरीरासाठी का होईना थोडंफार आपलं हालचाल थोडी केलं पाहिजे. खरं तर मोबाईल हा शरीरासाठी घातकच आहे, पण आता डिजिटल इंडियामुळे सगळंच आता मोबाईल शिवाय होईना, पण थोडा आपला स्वतःसाठी वेळ काढून आपलं ग्राउंडवर खेळा. सर, मी सकाळी पहाटे 4 वाजता उठलेला असतो. 8-8:30 वाजेपर्यंत आमची प्रॅक्टिस चालते. तिथनं परत डाएट हे 12-1 तास 2 तास मोबाईल वापरून आपलं इकडे तिकडे म्हणून झोपण्याने प्रॅक्टिसच्या ह्याच्यातच आमचा वेळ जातो पूर्ण. काय काय वेळेस आम्ही म्हणजे 1-2 वर्ष घरी जात नाही, आणि जर काय काम असेल तर सकाळी गेलो तर आम्ही संध्याकाळी परत तालमीत येतो नाही का. आता त्यांची आई वडिलांचीच इच्छा पूर्ण करायसाठी आम्ही एकतर त्या घर सोडलेलं असते, आणि त्यांची पण इच्छा असते की आपल्या पोराने काय तर करून द्यावं, काय तर व्हावं. मग ते
काहीतरी मिळाल्यावर मग आपल्याला पण हुरूप वाटतो, आपण घरी गेल्यावर नाही का बरोबर. आपल्या वडिलांची अशी छाती फुगलेली, मग ते बरं वाटतं नाही का. बरोबर. तर आला असला तर माझे मित्र आणि माझे वस्ताद आणि मला एवढं पाठबळ दिलं की तो विचार माझ्या आजपर्यंत अजून मनात आला नाही का मी बास करावं. सर मग वस्ताद असतील, मित्र असतील, सगळ्यांनी मला एवढा सपोर्ट दिला की माझ्या मनात कधी आलंच नाही की बास कर, जे ते मनात चल तू अजून काहीच नाही. आणि त्या ह्याच्याकडे बघून मी आजपर्यंत इथं आलेलो. सर ते सांगतायत ना, कारण काय आता मला एक ठीक आहे नाही का गाडी मिळाली, पण काय काय पैलवानांची अख्खी आयुष्य जातं नाही का तिथपर्यंत पोहोचायला. मग ती थार गाडी नसते नाही का जी मिळालेली असते, ती आम्हाला जीवापेक्षा जास्त असते नाही का. ते बाहेर माणसांना 20 लाख 30 लाखाला असेल, पण ते आम्हाला एक मिळालेलं ते उघडत्या डोळ्यामधलं स्वप्न आहे ती सर. थार गाडी म्हणजे नाही का, थार असू दे कुठली पण गाडी असू दे, नाही ती जिंकलेला एक आनंद आणि हे एक वेगळाच असतो.